लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे। विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगला समाचार घेतला, तर ही योजना लागू केल्याबद्दल महिलांनी राखी बांधून मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत। पाहुयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांनी राखी बांधत अनोख्या पद्धतीने आभार मानले। लाडकी बहीण योजना लागू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। महाराष्ट्र मध्य प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शुक्रवारी या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली। त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोले लगावले। हे फास्ट सरकार आहे। आज लगेच जीआर काढला आणि जीआर काढला 1 जुलैपासून जीआरची अंमलबजावणी होणार। विरोधक जे खोटं पसरवत आहेत, हे लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांना फसवलं तसं ते म्हणतात की हे सर्व योजना खोट्या आहेत आणि म्हणूनच त्यांना आम्हाला दाखवायचं आहे की खात्यामध्ये पैसे या आमच्या बहिणींच्या तात्काळ गेले की त्यांचे डोळे पांढरे होतील। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला, त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला। कुठे ना कुठेतरी लोकांना फसवण्यासाठी हा प्रयत्न होत आहे। ते लोक फसणार नाहीत, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल, महिला सुरक्षा असेल, खरं तर हे सरकार जेव्हा पहिलं बनलं तेव्हा एकही महिला यांच्या कॅबिनेटमध्ये देखील नव्हती। काही अशी मंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात की ज्यांनी सुप्रियाताईंना घाणेरडे शिवे दिलेले आहेत, ते देखील आहेत। काही लोकांवर भयानक आरोप आहेत, ते आहेत। जर लाडली बहिण असेल तर पहिलं ह्या लोकांची हकालपट्टी केली पाहिजे आणि मग ही स्कीम तुम्ही लागू करा। आणि 1,500 रुपयात कोणाला ह्या महागाईच्या जमान्यात काय मिळणार आहे? घाई आहे, लवकर पैसे वाटायचे आहेत। जेवढं डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज कंट्रोल करण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रात मॅक्सिमम महिलांच्यावर अत्याचार यांच्या काळात झाले। सरकार चालवण्याकडे यांचं लक्ष नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी असल्या कोणत्याही याला भीक घालणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे ही 2 महिन्याची योजना आहे। लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ होणार आहे। 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दर महिन्याला 1,500 रुपये देणार आहे। आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहेत। एकंदरीतच या योजनेवरून राजकारण सुरू झालंय। आता निवडणुकीत या योजनेचा सत्ताधाऱ्यांना फायदा होईल का, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।